Welcome to my channel Tech Vidya from Manisha. Don't forget to subscribe my channel for our next videos. और today's topic is problem set 2. हा जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे यामध्ये MCQ दिलेले आहेत जे आपल्याला पूर्ण मार्क्स मिळवून देऊ शकतात. आपल्याला फक्त राईट आन्सरशी कन्सर्ट असतो तर ते कसं आपल्याला शॉर्टकटने किंवा लवकर काढता येईल हेच बघायचं आहे. आपल्याला खूप वेळ इथे द्यायचा नाही. आणि प्रॅक्टिस सेट 2.1 यावर आधारितच यातल्या काही MCQs आहेत जो आपला झालेला आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक बघू शकता. प्रॉब्लेम सेट 2ला सुरुवात करू. सम क्वेश्चन्स अँड देअर अल्टरनेटिव्ज आर गिव्हन. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथे काही क्वेश्चन दिलेले आहेत आणि आपल्याला यामधून करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करायचं आहे. फर्स्ट, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द पायथागोरियन ट्रिपलेट. आता पायथागोरियन ट्रिपलेट कसं काढायचं हे आपल्याला माहिती आहे. या ऑप्शनमध्ये जी एक मोठा जो नंबर आहे त्याचा स्क्वेअर आणि जे दोन उर्वरित नंबर आहेत त्यांचा स्क्वेअर यांची सम सारखी यायला हवी. तर ती आपल्याला करून बघायची आहे. इथे आपल्याला बी हे ऑप्शन जे आहे हे करेक्ट येईल कारण सी आणि डी यामध्ये सीमध्ये तिन्ही नंबर सारखे आहेत त्यामुळे त्यांची सम सारखी येणारच नाही. आणि डीमध्ये परत दोन नंबर इथे सेम आहेत त्यामुळे यांचीसुद्धा सम सारखी येणार नाही. तर हे दोन जे ऑप्शन आहेत ए आणि बी यामधला बी जो आहे हा करेक्ट आहे. सेकंड, इन राईट अँगल ट्रायंगल इफ सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड्स मेकिंग राईट अँगल इज 169 देन व्हॉट इज द लेंथ ऑफ द हायपोटेनस. इथे डायरेक्ट आपल्याला सपोज एखादा राईट अँगल आहे आणि त्याची हायपोटेनस दिलेली आहे. हायपोटेनस जी आहे ती आहे 169 आणि मग या दोन साईड ज्या उरलेल्या आहेत याचीही पूर्ण समच आहे. मग हा 169 जो आहे हा 13चा स्क्वेअर आहे म्हणून इथे सेकंड ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. थर्ड एक्झाम्पल, आउट ऑफ द डेट्स गिव्हन बिलो विच डेट कॉन्स्टिट्यूट अ पायथागोरियन ट्रिपलेट. परत आपल्याला तीच मेथड वापरायची आहे. पायथागोरियन ट्रिपलेटसाठी आपल्याला मोठ्या नंबरचा स्क्वेअर आणि उरलेल्या दोन नंबरचा स्क्वेअर यांची सम सेम येते का हे बघायचं आहे. तर इथे आपल्याला फर्स्ट जो आहे तो जर ट्राय केला तर याची सम सेम येणार आणि मग त्यामुळे बी सी आणि डीचा प्रश्नच नाही कारण इथे आपलं पहिलं ऑप्शन जे आहे तेच करेक्ट आलेलं आहे. देन क्वेश्चन नंबर 4, इफ ए बी सी आर साइड्स ऑफ अ ट्रायंगल अँड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर नेम ऑफ द टाईप ऑफ ट्रायंगल. आता इथे ए बी सी या साईड तर दिलेल्या आहे ट्रायंगलच्या परंतु इथे एक ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर हे दिले. ही कंडिशन कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरमला लागू होते. त्यामुळे इथे पायथागोरस थेरम लागू होत असल्यामुळे याचं राईट अँगल ट्रायंगल हेच ऑप्शन सी हे ऑप्शन राईट राहणार आहे. देन फिफ्थ, फाइंड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इफ्स डायगोनल इज 10√2 सेंटीमीटर. आता इथे डायगोनल दिलेला आहे. एक स्क्वेअर आहे, स्क्वेअरचा डायगोनल दिलेला आहे आणि आपल्याला तो डायगोनल असल्यामुळे त्या स्क्वेअरचे दोन भाग होतात. तो आपण ट्रायंगल कन्झ्युम करून पायथागोरियन ट्रिपलेटनी आपण त्याचा ॲन्सर काढू शकतो परंतु तिथे वेळ जास्त लागेल आपल्याला म्हणून आपण शॉर्टकट बघू कारण आपल्याला ॲन्सरशी कन्सर्न आहे कसं काढलं याशी नाही. तर इथे आपण जर डायगोनल ऑफ स्क्वेअर इक्वल टू √2 इंटू साईड असं जर केलं तर डायगोनल आपला 10√2 आहेच आणि साईड इंटू √2. आता हा √2 आणि हा इथला √2, हा √2 इकडे आल्यानंतर डिवायडेशनला जाईल आणि हे दोन्ही √2 कॅन्सल होतील, उरतील 10 आणि 10 ही फक्त एका साईडची लेंथ झाली. आणि पेरिमीटर म्हणजे काय असतं, 4 साईडची टोटल. मग आता एक साईड जर 10ची आहे तर 4 साईड
40च्या. हेन्स हिअर करेक्ट ऑप्शन इज डी, दॅट इज 40 सेंटीमीटर. देन सिक्स्थ, altitude on hypotenuse of a right angle triangle divides it in two parts of length 4 cm and 9 cm. Find the length of the altitude. इथे एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि आपल्याला अल्टिट्यूड म्हणजे काय समजून घ्यायचं आहे. अल्टिट्यूड मीन्स हाईट. तर हा अल्टिट्यूड आहे हायपोटेनसवर. राईट अँगल ट्रायंगलच्या हायपोटेनसवर अल्टिट्यूड टाकला. सपोज ABC ट्रायंगल आहे आणि त्यामध्ये हा जो अल्टिट्यूड आहे म्हणजेच हाईट जी आहे त्यालाच आपण अल्टिट्यूड म्हणतो. ही BD दाखवलेली आहे. या BDमुळे हायपोटेनस ACचं 2 भागात डिव्हिजन झालेलं आहे, AD आणि DC. तर आपण थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन लावून ही लेंथ काढू शकतो. BD² = AD × DC. तर दोघांची लेंथ आहे त्याचं मल्टिप्लिकेशन 36 आहे आणि 36 हा 6चा स्क्वेअर आहे. म्हणून इथे 6 हे ऑप्शन म्हणजे C ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन हे करेक्ट आहे. देन 7th एक्झाम्पल, हाईट अँड बेस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल आर 24 and 80 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द हायपोटेनस. इथे आपल्याला लेंथ दोन्ही साईडच्या दिलेल्या आहेत. हाईट अँड बेस ऑफ द राईट अँगल ट्रायंगल म्हणजे दोन्ही साईडचे आपल्याला लेंथ दिलेले आहे. आपल्याला हायपोटेनस काढायचं आहे. हायपोटेनस आपण नेहमीच्या मेथडने काढू शकतो, परंतु इथे एक ट्रिक लावूया आपण. यामध्ये 24 आणि 18 हे जे नंबर आहेत हे ऑप्शनमध्ये पण आहेत. तर ऑप्शनमधला हा 24 आणि 18 हा नंबर कॅन्सल होईल, कारण कुठल्याही 2 साईडची जी लेंथ आहे ती सारखी नसते. त्यानंतर B आणि C जो उरलेला आहे त्यामध्ये 15 हे ऑप्शन आपलं करेक्ट येतं. त्यामुळे याचं 15 हे करेक्ट आन्सर राहील. देन लास्ट, इन ट्रायंगल ABC, AB = 6√3 सेंटीमीटर, AC = 12 सेंटीमीटर, BC = 6 सेंटीमीटर. फाइंड मेजर ऑफ अँगल A. इथे आपल्याला जो ट्रायंगल आहे त्या तिन्ही साईडच्या ट्रायंगलच्या लेंथ दिलेल्या आहे ABC मधल्या. आपल्याला मेजर ऑफ A फाइंड करायचं आहे. आता यामध्ये हायपोटेनस कुठली, तर यासाठी आपण जनरली जी मोठी साईड आहे ती हायपोटेनस कन्सिडर करतो. म्हणून इथे AC ही हायपोटेनस आहे आणि मग जो मधला पॉईंट आहे तो B असेल. मग B जो आहे तो ऑलरेडी 90 डिग्री आहे, त्याचा अँगल जो आहे तो 90 डिग्री आहे. आणि AB जी आहे ती 6√3 आणि BC 6 सेंटीमीटर. AB आणि BCमध्ये जो AB आहे तो मोठा आहे आणि आपल्याला 30-60-90 थेरमनी माहिती आहे की जी मोठी साईड आहे त्याच्यासमोरचा अँगलसुद्धा मोठा असतो. मग आता हा ऑलरेडी B 90 आहे आणि हा मोठा आहे म्हणजे यामध्ये 30-60-90 थेरम जर आपण अप्लाय केलं तर हा 60 आहे. म्हणजे उरलेला जो अँगल A आहे तो 30 डिग्री असणार आहे. म्हणून इथे पहिलंच जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. अशा प्रकारे MCQ आपण कंप्लीट केल्या. आता वळूया एक्झाम्पल्सकडे. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. यामध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. फर्स्ट आहे, फाइंड द हाईट ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल हॅविंग साईड 2A. एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजेच त्याची जी तिन्ही साईड आहेत त्या सारख्या आहेत आणि आपल्याला म्हटलेलं आहे हाईट काढायची आहे आपल्याला. सपोज ही हाईट जी आहे ती आपण इथे ही AD घेतली. सपोज ही हाईट जी आहे ती आपण AD इथे घेतली आणि सिन्स ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल, AD इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ BC. ही जी BC आहे याला या ADने काय केलं, बायसेक्ट केलं. म्हणजेच BCवर AD हा परपेंडिक्युलर आहे. आता पायथागोरस थेरमप्रमाणे आपण इथे लिहू, इन ट्रायंगल ABD AB² = AD² + BD². एकच ट्रायंगल आपण विचारामध्ये घेतला हा ABD. तर यामध्ये AB² म्हणजेच हायपोटेनस = AD² + BD². आता आपल्याला AB ची व्हॅल्यू दिलेली आहे 2A
ए डीची, आता हा ए स्क्वेअर जो आहे हा 2a डिवाईड झालेला आहे म्हणून ए, आणि ए डी स्क्वेअर जो आहे याचीसुद्धा माहिती नाही. तर ए बीचा स्क्वेअर 4a स्क्वेअर मायनस हा जो ए स्क्वेअर आहे हा या साईडला आला म्हणून याचं चिन्ह जे आहे ते मायनस झालं. आणि ए डी स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. आपल्याला हाईट काढायला सांगितलेली आहे. ही ए डी जो आहे ही हाईट आहे, ही आपण काढू. ए डी स्क्वेअर इक्वल टू 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इक्वल टू 3a स्क्वेअर. हेन्स ए डी इक्वल टू √3a. आपल्याला ॲन्सर लिहायचा आहे. हाईट ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल इज √3a. हिअर वी कंप्लीट फर्स्ट एक्झाम्पल. Do sides 7 cm, 24 cm, 25 cm form a right angle triangle. Give reason. इथे विचारलेलं आहे की या तिन्ही साईड ज्या आहेत या राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करतात का, आणि करतात तर त्याचं काय रिझन आहे. आपण इथे सरळ हे काढू शकतो ट्रिपलेटच्या मदतीने. इथे सपोज हे ट्रिपलेट आहे 7, 24 आणि 25. तर 7चा स्क्वेअर 49, 24चा स्क्वेअर 576 आणि 25चा स्क्वेअर 625. आता ह्या ज्या दोन लहान नंबर आहेत 7 आणि 24 याची प्लस आपण इथे केलेली आहे, तर तीसुद्धा 6 to 5 आली. म्हणजे 6 to 5 इक्वल टू 6 to 5. दोन साईडच्या स्क्वेअरची सम ही हायपोटेनसच्या स्क्वेअरच्या सम एवढी येते. हेन्स वी कॅन राईट द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर टू नंबर्स. हेन्स साईड 7 cm, 24 cm अँड 25 cm फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल. फाइंड द लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हॅव्हिंग साईड्स 11 cm अँड 60 cm. इथे आपल्याला डायगोनलची लेंथ फाइंड करायची आहे. त्यासाठी आपण एक रेक्टँगल काढून घेऊ. रेक्टँगलला नेहमी सपोज ABCD हा रेक्टँगल आपण काढून घेतला. येथे साईड AB जी आहे ती 60 cm आहे, BC 11 cm आहे. रेक्टँगल असल्यामुळे DCसुद्धा समोरची साईड 60 असेल आणि ADसुद्धा 60 असेल. तर कुठलाही यातला एक ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करायचा आहे. इथे आपण ट्रायंगल ABC कन्सिडर करू is आणि 60, पायथागोरस hence here थेरम 60 अप्लाय square. करू. BC is 11, hence here 11 square. And we have to find AC square. Hence in this triangle AC is hypotenuse. Here square of 60 is 3600 and 11 square 121 equal to AC square. Hence AC square equal to 3721 centimeter. Hence AC equal to 61 centimeter. And final answer is, hence the length of the diagonal of the rectangle is 61 centimeter. Example number 4. Find the length of the hypotenuse of a right angle triangle if remaining sides are 9 centimeter and 12 centimeter. इथे आपल्याला म्हटलेलं आहे हायपोटेनसची लेंथ फाइंड करा. राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे आणि त्याच्या साईडची लेंथ दिलेली आहे 9 cm अँड 12 cm. राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे, त्याच्या दोन साईडची हाईट दिलेलं आहे आपल्याला. पायथागोरस थेरमनी हायपोटेनसची हायपोटेनसची लेंथ काढायची आहे. इथे हायपोटेनसचा स्क्वेअर इक्वल टू बेसचा ज्या दोन साईड आहे त्याचा स्क्वेअर. हायपोटेनस म्हणजेच हाईट, म्हणून बेस कुठल्या साईड आहेत तर बेस आपला 9 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर ज्या दोन साईड आहेत त्या. 9चा स्क्वेअर 81 आणि 12चा स्क्वेअर 144. याची जी सम आहे ती आली आपली 225. आता हे 225 जे आहे या 225चा स्क्वेअर रूट जो आहे तो आहे 15. म्हणून आपण इथे 15 सेंटीमीटर हे आन्सर लिहू शकतो. आणि फायनल आन्सर आपल्याला लिहायचं आहे लेंथ ऑफ द हायपोटेनस ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज 15 सेंटीमीटर. फिफ्थ एक्झाम्पल. अ साइड ऑफ एन आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल इज एक्स. फाइंड इट्स हायपोटेनस.
इथे आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे. आपल्याला हायपोटेनस फाइंड करायची आहे. हा आयसोसेलस ट्रायंगल आहे म्हणून याच्या दोन साईड ज्या आहेत त्या एक्स दिलेल्या आहेत. सपोज ए बी इज ऑल्सो एक्स अँड बी सी इज एक्स. सो ए बी इक्वल टू बी सी अँड अँगल बी इज 90 degree. It is given that a side of an isosceles right angle triangle is x. Then the other side of the triangle is also x. दोन्ही साईड ज्या आहेत त्या आयसोसेलस ट्रायंगलच्या सेम असतात म्हणून एक साईड दिलेली आहे एक्स तर दुसरी जी आहे ती एक्सच असणार आहे. आणि पायथागोरस थेरम अप्लाय करून आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे. फक्त इथे नंबर दिलेले नाही, नंबरच्या ऐवजी आपण एक्स अप्लाय करणार आहोत. हेन्स हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू 2x स्क्वेअर. याची जी सम आहे ती 2x स्क्वेअर आलेली आहे. हेन्स हायपोटेनस इक्वल टू √2x आणि याचा आन्सरसुद्धा तेच येईल. हेन्स इट्स हायपोटेनस इज √2x. हिअर वी कंप्लीट एक्झाम्पल नंबर 5. Example number 6. In triangle PQR, PQ equal to √8, QR equal to √5 and PR equal to √3. Is triangle PQR a right angle triangle? If yes, which angle is of 90 degree? इथे राईट अँगल ट्रायंगलच्या तिन्ही साईडच्या लेंथ आपल्याला दिलेल्या आहेत आणि विचारलेलं आहे की हा राईट अँगल ट्रायंगल आहे का, आणि असेल तर कुठला कुठला अँगल आहे हा जो 90 डिग्री येणार आहे. सोल्युशन बघू. इन ट्रायंगल PQR, PQ इक्वल टू √8 इज गिवन, QR इक्वल टू √5 इज गिवन अँड PR इक्वल टू √3 इज गिवन. तर कुठल्याही दोन साईडचा स्क्वेअर म्हणजे ज्या लहान साईड आहे त्या स्क्वेअरची सम ही मोठ्या साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढी यायला हवी. तर इथे लहान साईड कुठल्या आहेत, √8 ही मोठी साईड आहे. तर 8चा स्क्वेअर आहे तो √8चा स्क्वेअर 8 येणार, √5चा स्क्वेअर 5 येणार आणि √3चा स्क्वेअर 3 येणार. आता 8 ही मोठी आहे म्हणून या दोन ज्या साईड आहेत 5 आणि √3 या दोन्ही साईडची स्क्वेअरची सम जी आहे ती 8 येते का, तर 5 + 3 हे 5 आणि 3 इक्वल टू 8 आणि या √8ची सुद्धा व्हॅल्यू स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती 8 आलेली आहे म्हणून या दोन्ही साईडची सम आणि हायपोटेनसची सम ही सेम आहे. Hence we can write the square of the largest number is equal to the sum of the squares of the other two numbers. Hence triangle PQR is a right angle triangle. Here PQ is the hypotenuse and the angle opposite to hypotenuse is the right angle. आता इथे आपल्याला PQ ही हायपोटेनस आहे आणि PQच्या अपोजिट जो अँगल आहे तो राईट अँगल आहे म्हणून हेन्स PRQ इक्वल टू 90 डिग्री. हिअर वी कंप्लीट क्वेश्चन नंबर 2. इन दिस क्वेश्चन नंबर 2 देअर आर 6 examples. We complete here all the 6 examples. That means question number 1 and 2 from problem set 2 is completed here.